नगर जिल्ह्यातील राहुरी तालुकामधील वडनेर गावात खळबळजनक घटना समोर आली आहे. 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 43 वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीत आढळून आला असून नातेवाईकांनी थेट हत्येचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. वडनेर येथील संदीप भीमाजी गेठे, वय 43 वर्षे, हे 28 फेब्रुवारी रोजी पहाटे घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत राहुरी पोलीस ठाणे येथे मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. 4 दिवसांपासून सुरू असलेल्या शोधानंतर आज 2 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घराजवळील एका विहिरीत त्यांचा नग्न अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही विहीर स्थानिक अशोक बलमे यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. मृतदेह आढळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व हवालदार रामनाथ सानप घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून नंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान मयताच्या नातेवाईकांनी हत्या झाल्याचा आरोप करत 4 जणांवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी जगन गेठे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वडनेर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकी ही आत्महत्या की हत्या याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे. राहुरी प्रतिनिधी जालिंदर आल्हाट.